ते जरा एकदा काउंटिंग करा. अशोक असेल, प्रमोद असेल तर प्रमोदची वगैरे चर्चा करा. हां तो पण समस्या असतात. तो पण असं त्यांना मुलांना पण आपलं माहीत झालेलं बरं. व्हिडिओ यूट्यूबला काय आपण चांगल्या करायचं आणि यांना प्रत्येक. नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज मी निघालो आहे मुंबईला. आता देवरुखवरून जात आहे रत्नागिरीला. बांद्रा टर्मिनस गाडी आहे तिथून. काय संगमेश्वरला थांबत नाही, त्यामुळे मला आता जावं लागते रत्नागिरीला. निघतो मी. आमच्या वहिनी आहेत. चला वहिनी, बाय बाय. बाय बाय. हो, पाऊस नाही तोपर्यंत जातो. छत्री नाही आहे. देवरुख डेपोला हाय छत्री आहे. हां ठीक आहे. दादा फोन करा. हो, दादा कुठं आहे? दादा, दादा दादा गेले दुकानामध्ये. झालंय कंप्लीट काम. पत्रे झाले टाकून. आता प्लास्टर आणि लाद्या आणि सेटरचं काम बाकी आहे. हे पुढे पण झडपीचं काम केलं आहे. एवढे फक्त राहिलेत पत्रे टाकायचे. चला भेटतो आता देवरुख डेपोला तुम्हाला. चल, देवरुख डेपोला पोचलोय मित्रांनो. समोर आहे देवरुख डेपो. आपल्या गाडीला टाईम आहे. इथे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं बोर्ड आहे. आपल्याला गाडी आहे 10 वाजता. माणसं गर्दी कमी दिसते गाड्यांची. हा अशा प्रकारे डेपो आहे. बघूया गाडीची वाट कधी येते ती. गाडी आले रत्नागिरी, पण गर्दी भरपूर आहे. पाऊस पण चांगलाच लागून गेला आहे. पण घेतो बसून गाडीमध्ये. प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे वाटतं परत. बरोबर ना. आता कसं शेवटी मुलं असली बसायला बहुतेक मिळणार नाही, स्टँडिंगनीच जावं लागणार आहे. काय ते आपलं कसं आहे स्वरूप आहे. बघतो प्रमोद काय म्हणतो द्या सांगतो. अर्धी लोक अरे बरोबर. काय आता आपल्याला समजायला पाहिजे. आपण जो तो आपापलं करतोय भले, त्याचं काय. घरातली एक व्यक्ती आपल्याला समोर नजरेत परिस्थिती दिसते. हां काय त्याच्यातून तुला मला प्रत्येकाला त्याच्यातून जायचं नाही. हां असं नाही ना. आता येतो जो तो आपापलं सगळं कोणता ॲक्शन असं नाही. याच्यात बोलू आपण पालक या नात्याने आपली आपण कोणतरी जबाबदार व्यक्ती या नात्याने आपल्याला काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे. गाडी पूर्ण पॅक झाली. बसायला काहीच जागा नाही आता गाडीमध्ये. स्टँडिंगनीच जावं लागणार आहे. भेटतो तुम्हाला रत्नागिरीला डायरेक्ट. मित्रांनो, रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. गाडी आज आहे 1:30ची. अजून जवळजवळ 1.5 तास आहे. 12 वाजून गेलेत. हे आहे इकडे रत्नागिरी रेल्वे स्टेशन.
पुरसाचा एकदम लवकरच आलोय. टायमात आलेलं बरं. तिकीट वगैरे पण नंतरच काढतो. वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन. अजून काम चालू आहे बाहेर. सिटिंग अरेंजमेंट केले या बाजूला. आज मित्रांनो 2-4 वर्ष झाली रत्नागिरीला आलो आहे मी. तिकीट काउंटर आहे इकडे. चला थोडा वेळ घालवतो इकडे तिकडे. मित्रांनो गाडी आली आपली बांद्रा टर्मिनस. दीडची गाडी होती. त्या वाजले जवळजवळ 2:15. तर मला पण जायला किती वाजता काय माहिती नाही. बघूया आता किती आहे. गर्दी पण किती आहे ते माहिती नाही. बसायला मिळलं तर चांगली गोष्ट आहे. आले जनरल डबे. आता गर्दीचं काय एवढी वाटत नाही. गाडी रिकामीच आहे बरी. चालीस झोपून जा झोपून. पूर्ण गाडी मित्रांनो खाली आहे. झोपून जाऊ शकते एवढी खाली आहे गाडी. घ्या आरामात झोपून जावा. पूर्ण गाडी खाली आहे. झोपून जावा सर्वांनी. झोपून जावा सर्वांनी. हो पूर्ण गाडी खाली आहे मित्रांनो. पण आता पोचते किती वाजता ते नाही माहिती. बांद्रा 8 वाजता पोहोचेल. नाही लेट होईल गाडी. झोपून घ्या. हा झोपून घ्या. नाही तरी पण एवढी नाही गर्दी होणार. गाडी आपली सुटली आता रत्नागिरीवरून. किती वाजता जाते बघूया. आमच्याकडे काय
गाडी गणपतीला चालू झाली होती. आता जवळजवळ ह्या गणपतीला आपल्याला वर्ष होईल. गाडीची कंडिशन बघा तुम्ही, तिथे अजून पण जशीच्या तशीच आहे. गाडी अजून एवढी खराब नाही झालेली आहे. आणि दादा आपल्याला भेटले ते उतरणार चिपळूणला. ते मला स्पॉट सांगतायत चांगले चांगले. आता ते आहेत तोपर्यंत बघून घेऊया स्पॉट आणि आपण शूट करूया ते. गाडी मित्रांनो संगमेश्वरला क्रॉसिंगला थांबले. इथे काय या गाडीचा थांबा नाही, पण या गाडीचा पहिलाच प्रवास आहे. आणि हे स्टेशन पूर्ण खाली आहे संगमेश्वर. त्या बाजूने कोणती गाडी जाते काय माहीत नाही. रत्नागिरीला पाऊस नाही. हां, मी 12 वाजता आलो होतो तिथे रत्नागिरीला. 12 वाजल्यापासून बघतोय जरा पण पाऊस नाही लागलेला. चिपळूणला आता चिपळूण स्टेशन. इकडे पण माणसं कोण नाही जास्त चढलेली आहेत. थोडीफार चढली ती पुढे गेलीत. या डब्यामध्ये कोणीच नाही आलेलं. गाडी या पावसामुळे थोडी स्पीड कमी केली आहे गाड्यांची, त्याच्यामुळे कदाचित लेट असतील गाड्या.
10 मिनिटांनी वसईला गाडी आली मित्रांनो. 20 मिनटं लेट आहे आणि ते बोरवलीच्या दिशेने इंजिन लावत आहेत. दहा 15 मिनटं जातील. बघूया आता कधी होते. आता भेटूया डायरेक्ट घरी. मित्रांनो रात्रीचे वाजलेत 11:15 आणि पोचले आता घरी. रत्नागिरीला गाडी जवळजवळ 2.5 तास लेट होती. त्यानंतर पुढे गाडी चांगली आली. वसईला येता येता थोडी 20 मिनटं लेट झाली. चला तर मग मित्रांनो माझा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.